वा वा, हे बरे झाले. बाकी चिपळूणकरांची आणि तुमची कशी काय ओळख? अहो, त्यांची मंडळी आमच्याच ना गावची. सासरे बुवांनी लग्नात भेट घडवून दिली. असे मोठा विद्वान माणूस, पदार्थ विज्ञानात पारंगत आणि संस्कृतच नव्हे तर जर्मन भाषेत देखील हातखंडा. गणेशास प्रोफेसर होते ते पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजात. असे बर. असो, तर गणगोत्र आणि पत्रिका यांची पाहणी आम्ही केलेली आहे. पत्रिका उत्तम जुळते आहे म्हणूनच आपणास येत असल्याचे कळवले. होय. अहो, ऐकलेत का? शास्त्री बुवा आले का? सुमन, ये हो. ही आमची सुमन. 7वी इंग्रजी झाली आहे. अजूनही पुढे शिकायची इच्छा आहे. भाषांची आवड आहे आणि जाण आहे. बाकी गृहकृत्य लक्ष आहे. उत्तम उत्तम. शिक्षणाची आवड असणे ही खरी कौतुकाची गोष्ट. बरं, आपल्याला हिला काही विचारायचं असलं? हो हो, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लिहिण्या वाचण्याची जर आवड आहे तर आम्हास या वर्तमानपत्रातील हा लेख वाचून दाखवू शकाल का? का नाही, जरूर. इंग्रजी राज्याच्या प्रारंभापूर्वी समाजात अनेक अन्याय होते. त्यावेळेच्या समाजस्थितीबद्दल अनेकांना दुःख वाटत असते. परंतु सरंजामी व्यवस्थेत त्यावेळीची समाज व्यवस्था आणि राज्य व्यवस्था यांबद्दल आपले मत सांगावे व त्यात कोणते बदल हवे याबद्दलची आपली मते उघडपणे व्यक्त करावी याची हिंमत आणि त्यासाठी विचार प्रकटण्याची साधने त्यावेळी अस्तित्वात नव्हती. व्यक्तीला सुद्धा धर्म, समाज व्यवस्था, जाती व्यवस्था, रूढी, राज्यव्यवस्था आणि राज्यकारभार अशा बाबींसंबंधी विचार करून आपले मत देण्याचा अधिकार आहे असा. उत्तम उत्तम उत्तम. संस्कृत होते का अभ्यासात? हो. असो, तर मग आम्हास एखादे संस्कृत सुभाषित किंवा एखाद्या विषयावर संस्कृतात काही वाक्य ऐकवली तर उत्तम. अवश्य. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम् आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. उत्तम उत्तम. डॉक्टर साहेब, आता हो हो, आज जावो आणि शास्त्री बुवा जेवूनच जातील. हो, तर जेवणाची तयारी करावयास हरकत नाही. हा, तर डॉक्टर साहेब, आता आमच्या घरातील काही अटी. आम्ही पुण्यात स्थायिक होऊन आता 20 वर्षे झाली. गणेश देखील शिक्षण संपवून मुंबईस नोकरीस आहे. त्यामुळे आपल्यामध्ये उच्च गावातून मुंबईस यावयाचे आहे. आमच्या घराचे वळण आता तसे जुने राहिलेले नाही. नवीन विचारांचा पुरस्कार करणारे आहे. पण याचा अर्थ आमची जुन्या संस्कृतीची नाद तुटलेली आहे असे नव्हे. परंतु अहो डॉक्टर साहेब, अट अशी नव्हे, पण थोडा नव्या जुन्याचा सूर जुळवून घेण्याची तयारी हवी. लिखाण वाचनात जसे इंग्रजी आले आहे तसे घरात 9 वारी ऐवजी 6 वारी वापरली तरी आमची हरकत राहणार नाही. परंतु त्यांनी अगदी शिक्षक किंवा शासकीय सेवेत काम म्हणा किंवा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कायम सहभागी होत असावे अशी आमची अपेक्षा आहे. स्त्रीने चूल आणि मूल या पलीकडे जाऊन स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात कायम उद्यमशील असावे असा आमचा आग्रह आहे. अरे होता कुठे इतक्या वेळेस? म्हणजे पाहिला तुम्ही नव्हता म्हणून तुम्ही तुमची वाक्य म्हणून पहिला सीन 3 वेळा केला आहे. जास्त असेल पण कमी नाही. शक्यच नाही. मला एवढा उशीर जन्मात होतो. वाव, कोणता फ्लेवर आहे? मँगो.
अरे किती निर्लज्ज माणसं आहात तुम्ही. तिला विश तरी करा आधी. दिसलं काय गोड की सगळ्या मुंग्या आल्या. हॅपी बर्थडे. हो सांगितलं. असे कसे चांगला वाकून नमस्कार कर. हो खरंच की मामाजी नमस्कार करते. आयुष्यमान भव. होय फुकट तिथं बायकोचा कर. जरा दया दाखवा इतरांवर. अवघड आहे या जन्मात तरी अवघड आहे. आडनाव लेरे माझं जागायला पाहिजे. हे बघ पण तुझ्या या क्षुद्र शब्दांवर काही माझा राग नाही. तर घे रडू नको. तर मामा तुझ्या या म्हाताऱ्या होत जाणाऱ्या वयाबद्दल तुला काय म्हणायचंय? मी काय म्हातारी दिसते? शारीरिक नाही ग, मानसिक म्हातारपण. किती वाईट. काही नाही म्हणायचंय मला आणि मला काही वाटतही नाही. खरं सांगू का हे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे ना मला फालतूपणा वाटतं. असं काय होतं ते? माणसाची दरवर्षी वाढ होतच असते ती. 30 वाढ दरवर्षी साजरी करायची मला अजिबात हौस नाहीये. करेक्ट. यालाच मी मानसिक म्हातारपणा असं म्हणतोय. तिच्या वाढीचं करू द्या. केस कमाल आहे ना एकदम जगात. वा चैत्री चैत्री. वन टू अजून मिळाला हिला एकदाचा प्रोफाईल पिक. ऍक्च्युली भारी आला. एक मिनिट तुझं ते काय झालं? मला अजिबात टॅग पिक करू नकोस. तो खोटारड्या शुभेच्छांचा पाऊस नकोय मला. रिमाइंडर लावून ज्यांना विश करायला लागतं ना त्यांच्या विशेष नाही मिळाल्या तरी चालेल. तुझं ते फ्रेंड युनिव्हर्सिटी की काय ते अपडेट करून टाक. कुठून शिकते नाही असला कचरा. आणि नो हा अभिजितीला सहज करतो. मग येत मग खरंच कशाला कुठला क्षण होता माहिती नाही जेव्हा मी हिच्या प्रेमाच्या जाळ्यात सापडलो. तुम्ही काय सगळ्यांना मी इथे नाहीच आहे असं समजून बोलताय का? तू इथे नसताना इतकं तरी बरं बोलत असतो असं वाटतंय का तुला? सृष्टी हाच प्रॉब्लेम आहे ना तुझा. म्हणून तू लोकांना समजून बिमजून घेऊ शकतेस. माझी आई आहेच हो लाखात एक. तेच म्हणणार होते त्या लाखात एक आणि बरोबर पुढचं दृश्य आपलं त्याच्या पोझिशन या ताबडतोब. चला आवर हे डोळे. तुम्हाला वेळ दिला ना तर अगदी रात्र तुम्ही टाइमपास करा. चला हे आवरायला घ्या. आपल्याला कोणाला एक तुमचा पूर्ण वेळ जमणार नाहीये. डिरेक्टली तिथे येतोय. चला अरे केक बाकी आहे. आज संपवच. तू आत्ता आले आणि एवढ्या वेळ का. चला पोझिशन घ्या. एक पाहूया त्या तिकडच्या मागच्या खोलीचं बोट काहीतरी ती चक्कड उघडूक ती काहीतरी कळ तिचं नाही तर धरून बसायला लागेल. कोणाला तरी प्रयोग चालू असतात. तुला ठेवणार आहे. चला कमॉन रे कमॉन पोझिशन. या सीनच्या आधीचा म्युझिक प्लीज कुठे आहे? तू आत्ता कशाला हवायला? बेरी पकडता येतं म्हणे त्याच्यामुळे. काय माहिती आहे यार. हवं तर मी गातो. म्युझिक पीस वगैरे काय आणणार नाही. चल. आठवतो का बालपणा तुझं. आठवतो का बालपणा. कम्या काय यार थोडं म्युझिक त्याचा काय भाव वगैरे नाही. ते भारी बघूया. चला नो रेडी. माझ्याकडे दुसरा पीस आहे तुम्ही लावतो. काय हे फाजील विचार सुने. आणि तू काय अशी मोठी सुंदर लागून गेली आहेस ग असा विचार करायला. असं कसं? माझ्या समितीतल्या मैत्रिणी काय म्हणत होत्या माहितीये? काय ते? माझे डोळे किती बोलके आहेत आणि 4 चौघीत नाकी डोळे नीटच म्हणून माझे लग्न सगळ्यात आधी ठरले असं म्हणाल्या सगळ्या. शहाण्याच आहेत की फार. पण तू एक ध्यानात ठेव हो. स्त्रीचं सामर्थ्य तिच्या सौंदर्यात
आणि पुरुषाचं सौंदर्य त्याच्या सामर्थ्यात असतं. तुझ्या मनात त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सार्थ अभिमान असावयास हवा, जेणेकरून हा असा विचार कधीही मनात यायचा नाही. कळले का? हे खरे. पण आई, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जायचे तर सगळं बदलून जाणार ना ग? जमेल का ग मला? का नाही जमणार? नक्की जमेल. पण आई, हे बघ, आता पण नाही नि बीण नाही. नवऱ्याच्या मनात जागा मिळवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. तुझ्या हातात चांगली चव आहे हो. तुला काही ते अवघड जायचे नाही. आणि एकदा त्यांच्या मनात जागा मिळवलीस की तेही समजून घेतील हो तू. अगं पण ते एकटेच राहतात ना ग तिथे. म्हणजे त्यांच्या घरात आम्ही दोघे. आपल्या घरासारखा गरका नाही. ते कामावर गेले तर बोलायला पण कोणी नाही. मला तर भीतीच वाटेल. भ्यायचे काय त्या? तिथेही वाड्यात आहे त्यांची खोली घेतलेली. म्हणजे आजूबाजूला आणखी कुटुंब असणारच. तुझ्या स्वभावावरही लागवी आहे. जमेल हो तू? मी आले नाही ते की सांगेनच तुला काय काय होतंय ते. आता तू कुठे येते? म्हणजे आता तुला वाटते त्यावेळेस उठून माहेरी निघून येता यायचं नाही हो. तू काही फाटकांची मुलगी होणार नाही. शास्त्री बुवांची सून होणार. गणेशरावांची बायको होणार. आपलं घर, आपलं माणूस आणि आपला संसार यातून महिन्याभरातून एखादी चिठ्ठी लिहिण्यास वेळ झाला तरी खूप झाले हो. उलट मी तर म्हणत होते आरूआवीच्या परीक्षेच्या वेळी मी नक्की येणार म्हणून. तू नको काळजी करूस त्यांची. तीही दोघे लहान राहिली नाहीत आता. करतील अभ्यास त्यांचा. मला मात्र माझा अगदी एक हात कमी झाल्यासारखं वाटणारे सुने तुझं लग्न झालं की. सकाळी उठल्यापासून नुसता तुझ्या नावाचा जप करत असते. घरातलं बाहेरचं कुठलं ना कुठलं काम असतंच. अगदी दमून जातेस का ग? हे काय काहीतरीच काय. तसं नाही ग सुने. हे पण आली खरोखर महिने भेटच नाही व्हायची का ग? तू नको काळजी करूस. हे येतील तुला भेटायला. आरूआवीला घेऊन येतील. मग तर झाले. पण तू मात्र त्या घरातल्या रीतीभाती, सणवार, वागणं, बोलणं सगळं नीट शिकून घे. या सगळ्याला आपलेपणानं जवळ कर. त्यात मात्र कुठं कमी पडू नकोस बघ. आई, करीन कमी प्रयत्न. या रमा दर वेळेला तुझं नाव तेव्हा येतेच का सांगायला लागतं? किती प्लेन येतं यार हे. नाही जमत यार. काय नाही जमत आहे? मला काही पटत नाही आले. काय नाही पटत यार? न पटण्याचं काय आहे का? अशी कशी आई सांगते? मुलीला भेटायचंच नाही येणार म्हणजे तर नाही भेटणार मुलगी. रमा, माझं हे फक्त नाटक नाही आहे बघ. म्हणजे व्यक्तिचित्र म्हणून त्याकडे बघ ना तू. पूर्वीच्या काळच्या लोकांचं आयुष्य सुद्धा असं किती इंटरेस्टिंग आणि शिकण्यासारखं असू शकतं ते बघ ना. म्हणजे तुझं तसं बरोबर आहे की हे ह्या काळातलं नाहीये. एक्झॅक्टली. हो, पण म्हणून ते लगेच इरिलेव्हंटही नाही होत ना. पूर्वीच्या काळच्या लोकांच्या आयुष्यातले कित्येक संदर्भ आज जसेच्या तसे लागू पडतात. आपल्या नकळत आपण ते अनुभवही असतो. मला ते काय वाटतं माहितीये का की प्रत्येकाचंच आयुष्य असं ना कादंबरीसारखं वगैरे असतं. पण मग लक्षात येतं की कादंबरी म्हटलं आणि प्रत्यक्षात यामध्ये फरक आहे. पण ऐक ना रामा, त्याच वेळी या आपल्या सुमन सारख्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातले अगदी सहज साधे प्रसंग आपल्या जगण्याला अशी दिशा वगैरे देऊ जातात की काय असं वाटतं. चला आपण परत पहिल्यापासून सुरुवात करूया. रमा, तुझं नाव? सुमन वामन फाटके. तुझं शिक्षण, आवडीनिवडी? मला मराठी आणि संस्कृत भाषा आवडतात आणि खरं तर मला ती घ्यायची. घरामध्ये कोण कोण असतात? घरात आई वडील, 4 भावंड. वडील लहानशा गावात डॉक्टर आहेत. आई घरातच असते. भावंड तर मोठी होतात हळूहळू. त्यांच्या शिक्षणासाठी पुरेसा पैसा वाचवायला हवाय. आणि हे जे स्थळ माझ्यासाठी आलंय ते माझ्या वडिलांना आवडलंय. मान्य, ठीक आहे सगळं. अगं मग आणलंय ते गोड. अरे मला पटत नाही आणि जे सांगते ते. म्हणजे बघ ना, हे स्थळ मुलगा न बघता लग्नाला हवा न. अगं रमा, तो का तसं होता तेव्हा घडायचं असं. आता ही सुमन
ही बघ, ही घराच्या बाहेर पडते, ते काय समाजसेवा करते, आदिवासी खेड्याचं भविष्य सुधारण्याचा प्रयत्न करते, नाही? हो, मग आधी ते सर्व का स्वीकारते? अगं कारण ती एक सरळ साधी सामान्य मुलगी आहे, तिच्या अपेक्षा ही अगदी सामान्य आहे. एक्झॅक्टली. पण ना ती शिकलेली आहे आणि मुळात म्हणजे तिची बदल स्वीकारण्याची तयारी आहे. हे जर खूप कसं करूया, आरोग्याची परीक्षा झक्कास व्हिडिओ आवडला. हे अरे आता काय तुझं? माझं काय पम्या, तू त्याला काम करायला बाहेर पाठवलंय आणि तो व्हिडिओ वगैरे शेअर करतोय. टाइमपास. पम्या कुठे अरे? आणि आणले का इकडे तो? कुठे गेला? या पम्याला ना लोकांच्या वेळेची किंमतच नाही. पम्या, एक काम घर करत नाही हा मुलगा. गेली वाटतं बाई. ए चायवाला. अरे वा. तू कुठून येतोयस? हा. आज पम्या, व्हिडिओ झक्कास आहे. पण त्याला कधीच आहे. अरे मगाशी फेसबुकचा रिमाइंडर आला होता. हा. आपली 5 वर्षांपूर्वीची व्हिडिओ क्लिप आहे. म्हणजे यांच्या लग्नाची भेटलो होतो ना तेव्हाची. बघा बघा. लग्नानंतर आपली शिवगडची रिच्युअल होती नव्हता. नो नेव्हर. ए हो, आणि त्यानंतर थेट मारवाचं जेवण. ते बोलतो. हा, एक नंबर. हे पम्या, तू काय करतोयस? हे शॉर्ट काय रेकॉर्ड करतोस ना? नको काही वर्षानुवर्ष लागून न भेटणार. तेवढा ऐका ना, आपण एक गेम खेळायचा का? तेव्हा प्रत्येकांना दुसऱ्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सांगायचं. हा निगेटिव्ह. ठीक आहे, मी सुरुवात करतो. एक मिनिट. दुसऱ्यांच्या विषयी ना बोलणं खूप सोपं आहे. स्वतःबद्दल बोला. बापरे, म्हणजे सेल्फची स्टुडंट. म्हणजे अजून काही वर्षाने आपण काय करत असतो? ओके चालू. मी शूट करतोय. लाज वाटेल असं काही बोलू नका. असं काय आपण बघणारच होतो ना हा व्हिडिओ. असो, तर मी अजून 5 वर्षांनी एक पुत्र पाळणार आहे. पम्या, तू? मी 5 वर्ष या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं याचा विचार करेन. मी एक तरी पोरगी बनवणार. मी ना चांगली 30 वर्ष जॉब करणार. हॅपीली मॅरिड विथ 2 किड्स. किती भारी आहे. पव्यात किती वेळ आहेस रे. मुझे पता था मुझे कुछ है लेकिन इतना तो काय? आणि सगळ्यात कहर हा अभिजित, तू कुत्रा पाळणार होतास. अरे मग आणि तो नाही म्हणजे प्रत्येकाने आपल्या भीतीवर विजय वगैरे मिळवायला हवा तर ठीक आहे, पण म्हणून कुत्रा. माझं खरं झालं की नाही, पण किमान एक तरी पोरगी पटवणार असं ठरवलं होतं. हा अर्थात तिच्याशी लग्न होऊन तिला सोडूनही दिलं असेल असं काय वाटलं नव्हतं. गोळे, तुला लूप मध्ये नको हा जाऊ. अरे लूक काय, तुम्ही मुलीला बिंडोकच असता. मग नुसतं सोंग आहे ना तुमच्याकडे, मन आहे डोक्यात वगैरे. जरा कुठे छान सेटल मुलगा दिसला की पडला त्याच्याला. नाच नाच नाचवला त्याला आपल्या तालावर, आणि मग का त्याच्या आयुष्यात जर का थोडं कमी जास्त झालं तर गेला तुमचा ताल. काय माहिती का अभ्या, तर म्हणजे तुमच्या बरोबर बाहेर जाताना त्याची मिशी ठेवू, गाडी तुमचं केस बळतात असं बोलून दाखवतो. तुमच्या नवऱ्याने दोघांसाठी छान घर घेतलेलं असतं, पण तरी तो सारखा त्याच्या आईबाबांना भेटायला जातो, म्हणून तुम्ही त्याला नाव ठेवतो. कारण आईबाबांनीच त्याचे अति लाड करून ठेवलेले असतात, डोक्यावर बसवलेलं असतं. मग काय, तो मुलगा आता युजलेस झालेला असतो. ही काय काढण्यात एखाद्याला सोडून निघून जायची लूक म्हणे. पण या गोळ्या का ठेवली सर मिशी? लागेल ना. गौरी तुझं बोल. का माझं काय? नाही तुझा विनोद ग. काय तर म्हणे 30 वर्ष नोकरी करणार होती, आता अख्खी 3 वर्ष घरी न करता बसले. हाडवर का, मी हौसेनं वाईफ आहे आणि माझं जॉब मी निवांत आहे माझ्या जगात. ये पम्या, अरे तू तो जॉबच्या विषयावर जाऊ नको बाबा. हे लूक सुरू झालं ना तर वर्षभर टिकतं बाबा ते. बर जाऊ दे की आपण जरा उत्सव मूर्तीकडे बघूया. हा रमा, हॅपीली मॅरिड विथ 2 किड्स. वा क्या बात आहे. हो हो नाही तुझ्या एक्सपेक्टेशन होत्या ना त्या. हो, पण आपण असं म्हणू ते सगळं होतच असं नाही ना. ओ प्लीज, मुलं होऊ शकतात. आणि लग्न काय होईल तेव्हा होईल. आणि कसं आहे ना, लग्न होतं कोणी करत वगैरे नाही. ऐकलं का कोणाला, परवा मी लग्न केलं असं सांगताना, सगळे माझं लग्न झालं असं सांगतात. बाई शब्दात छान नको. बाई डिक्शनरी नको. आणि रमा, लग्न केलं नाही झालं असं काही नसतं. लग्न करावं लागतं, ते काय होत बीत नाही. आणि त्यासाठी
त्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. खूप. तुझ्यासारखं प्रेमात पड, मागणी घाल, नवरा जाईल तिकडे किंवा येईल तिकडे जा, असलं काही जमायचं नाही बरं. झालं का? तुझी ना सुरुवातच निगेटिव्ह असते. चांगलं आहे की काय वाईट आहे? काय नाही करायचं लग्न तुला नको करू. प्रत्येकाच्या नशिबात काय समजून पिंजून घ्यायला जोडीदार असतो असं नाही. कित्येकदा तर आपण काय बोलतोय हे कळण्याची लायकी नसते समोरचे. गोळ्या, तुला तू सोडून सगळेच म्हणतं वाटतं. त्या माणसाने फार हुशार असू नये ना ते यासाठी. कोण बोलतंय ती हुशारी बद्दल? आय नो. आणि ना हुशारी हा रिलेटिव्ह गोष्ट असते. हुशारी खरंच रिलेटिव्ह गोष्ट असते. म्हणजे माणूस वेगवेगळ्या गोष्टीत हुशार असतो. आणि ना माझ्या मते बुद्धी सगळ्यांकडे सेम असते. मागदर लोक कमी जास्त करतात. थोडा काय भाव दिला रिलेटिव्हिटीचं दुकान उडून बसली. एक उरला नाही काय ना मला एक गोष्ट सांग. जर शोधलाच नाही जोडीदार तर सापडणार कसा? नाही म्हणजे अरेंज मॅरेज करायला सुद्धा तुला मुलांना भेटलं पाहिजे. त्याशिवाय कळणार कसं किती बरी आहे की वाईट? हो पण मी बघितली की तशी मुलं. हो किती? नाव नोंदवलं तेव्हा लगेच काही दिवसात. हा म्हणजे भेटल्या वगैरे नाही त्यांना जाऊन. पण फोनवर बोलली की मी. आणि नाही म्हणायचं सोडून काय केलं आपण? काही नाही. त्यातला एक कहर होता कहर. म्हणजे त्याचं म्हणणं काय झालं असेल तर आता आपण फोनवर बोललोय की नाही तर सांग माझ्या प्रेमात पडलीस का माहिती? मी म्हटलं हा काय नवीन प्रकार? माझ्या घरी ये, माझ्या आई बाबांना भेट, ते सगळं काही नाही. आत्ताच्या आत्ता सांग माझ्या प्रेमात पडलीस का नाही ते? लव्ह ऍट फर्स्ट कॉल असंच वाटलं मला. नंतर वाटलं त्याचा तो प्रोफाईलच फेक असावा. लग्नाच्या बाजारात टाइमपास करणारा कोणीतरी. हे नवीन आहे. अरे ते नसतात का हिरो हिरोईनचे फेक प्रोफाईल कशात असेल कोणीतरी. नशिबाचे म्हणजे. आणि एखादी फसली तर? तेच तर ना, या लग्नाच्या बाजारात उतरणंच अवघड आहे. पण आता एक असा निघाला म्हणून तू सगळ्यांना त्याच्याशी कम्पेअर करणार आहेस का? नाव नोंदवलंयस सो करणार आहेस लग्न. पण स्वतः मुश्किल कसा करायचा? आणि तसंही सगळ्या गोष्टी वेळेवर झालेल्या बऱ्या असतात. तू वेळ चोर काय अजून मग? ती आई आधीच एक कटकट करायला घरी ती इनफ आहे. आणि तसा मी विचार करते ना की लग्न न करता मी काय मिस करते तर मला वाटतं काही नाही. कंटाळा आला, मित्रमैत्रिणी आहे, पुस्तकं आहे, अजूनही वीकेंडला बाहेर भटकण्याची पूर्ण मुभा आहे. टीव्हीवर मॅचेस आहेत, अजिबात काम न करणारी टीम हाताखाली आहे. त्यामुळे आठवडाभर मरेपर्यंत काम आहे. तसे ऐकत अजून हवंय कोण कशाला? हवंय कोण कशाला हे चूक आहे. हा नाही बाजारात तुम्ही हे बघ तुझ्या आसपास जेव्हा कपल टाइम, फॅमिली फन अशा गोष्टी घडतात ना त्यावेळी फक्त नवरा बायको आणि असली तर मुलं याला फॅमिली म्हणतात. तुम्ही आणि आई बाबा यांच्या बरोबर फॅमिली टाइम एन्जॉय करायचे दिवस आता मोठे झालेले असतात. गोळे, तुझ्या आयुष्यात कधीतरी पूर्वा होती ना म्हणून तुला कसं वाटतंय. पण मला असं काहीच वाटत नाही. अगं पण कित्येक गोष्टी अशा असतात की ज्या शेअर करायला तुम्हाला तुमच्या पिढीचा जोडीदार असावा असं वाटतं. म्हणजे बघा आई बाबा कितीही मित्रमैत्रिणींसारखे असले ना तरी ते मित्रमैत्रिणी नसतात. ना की मित्रमैत्रिणी तुझ्या घरचे असतात. त्यांच्यामध्ये अंतर असतं आणि ते राहतच. म्हणजे बघा तुला आवडतं म्हणून कोणी तुला आवडेल ती भाजी करत नाही. हो अभ्या. आणि तुला आवडतं म्हणून तुझ्या बरोबर कोणी तुझ्या आवडीचा पिक्चर बघायला बसत नाही. किंवा आज एखादी रजा टाक ना असंही कोणी म्हणत नाही. तुझ्या कंटाळा म्हणून तुझ्या पांघरुणाची घडी तर कोणीच घालत नाही. तुला नाही असं वाटत कधीतरी मस्त डबल सीट बघून पावसात फिरायला जाऊ? डबल सीट मला ना डबल सीट ही घटनाच आवडत असले सेकंडरी टर्शरी रोलच आवडत नाही. स्त्री पुरुष सामंजस्य नावाने बोंब मारायची आणि बायकोला घरी भांडी कसा लावायची
हा असा ऍटिट्यूडच डोक्यात जातो माझ्या. अगं तसं ए आपल्या उठ ना तू काय? उठ रे तू बस नाही बस कुठेतरी बस चल तू तुला गंमत सांगते तू कधी प्राणायाम केलायस का असं बसायचं डोळे मीट Imagine you are at a happy place. Take a long deep breath in and out. In and out. असं केलं ना की मन शांत होतं आणि बीपी वाढत नाही. कळलं का? बीपी वाढत नाही. माझं बीपी वगैरे अजिबात वाढलेलं नाहीये, पण ही असली टिपिकल रायफळ बडबड ना मला खाकार सहन होणार नाही. ते नाही गेलंय आता माझं. कधी तू शवासन करतेस का? शवासन ते सगळ्यात अचरटेस का? माझं बीपी वाढतंय. मी काय बोलते? काय चाललंय तुमचं? बीपी. खरंच? काय झोप नकोस? हे बघ रामा, सहन वगैरे काही करावं लागत नाही. उलट तिच्या बोलण्यातला जो जेन्युइनपणा, जो खरेपणा आहे ना, तो मला आठवण करून देतो की मी हे जे सगळं काही करतो ते कोणासाठी. कोणाचा चेहरा आनंदी दिसला तर मला आनंद होईल. शेवटी काय आहे, पैसा, घर, गाडी या वस्तू आहेत, त्यापेक्षा माणसांचा सहवास हा जास्त महत्वाचा असतो. आता कसं बोललास? अगदी माझ्या मनातलं. आपल्या हक्काचा माणूस लागतच. वा 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 क्या बात. म्हणजे लग्नानंतर नवरा बायको एकमेकांसारखे दिसतात हे माहिती होतं, यार पण एकमेकांसारखे बोलायलाही लागतात हे पहिल्यांदा. एकदम खरंय. रमे, ते तुझे दोन भक्त होते, त्यांचं काय आलं? काय होणार? त्यांची लग्न होऊन त्यांना मुलं पण झाली असती. माहिती म्हणजे ना सगळ्यांना, कोणाला दुसऱ्या देशात जायचं म्हणून नाही, तो कोणाला कुठेच जायचं नाही म्हणून नाही. नाही तर फार काही लॉजिक नाही. हे तुम्हाला काही दुसरे विषय नाही आहेत का? माझा न होत असलेलं लग्न सोडून लई विषय. मग बोला ना त्यावर. किती वेळापासून मलाच बोलताय. या पम्याला काय विचारत कोणी? काय रे तू कोणी करत आहेस लग्न? मी कुठं काय म्हणतोय? सगळ्या मुलीच नाही म्हणतात. वास्तविक माझ्या एका विचारा नवरा शोधून सापडायचं नाही रमे, लक्षात ठेव. तुझ्या ऐका ना आणि बिचारा मग संवाद किती वैभवी ना. What legs, eyes, sweat, तुझ्या साखरेचे डोळे, टोका, त्या मृदुलचा आवाज, माझं बाप आणि ओकलीस ना, बरं वाटलं असलं. अशी कस्टमाइज रिक्वायरमेंट आहे का तुझी? मग काय त्यांना होत नाही तुझं इतक्या? एवढं सगळं वन पीस मध्ये कसं मिळणार? ऐक ना, म्हणून मी बहुधा साठीचा गजल काय म्हणतो. ते कुठली रे गजल ती? विंदा. Yes. विंदा करंदीकर. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. अभ्या तडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, दिसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाती. पुढे काय? मारुती. जेव्हा जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला. कोणाला? मारुतीला. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला, तेव्हा पहावयाची मोठी वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरुरी. स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक वेळी. हसतोस काय बाबा? तू 22शीत वृद्धा. त्यांना विचार ज्यांची उद्या असेल. सारे तिचेच होते, सारे तिच्याच साठी. कमाल कमाल कमाल. स्वप्न इतकी कमाल गोष्ट नाही का? आणि बघा इतकी खोके बाळगली गोष्ट जगात. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा यांना कळतं पण वळत नाही. आपल्याच आनंदाला हे सतत भीत असतात. एरंडेल प्यावा ना तसं आयुष्य पीत असतात. एरंडेल प्यायला आणखी काय होणार? एकच क्षेत्र ठरलेलं, आणखी पाडगावकर पुरे एकच शब्द बोलणार एवढं सगळं बोलायला हवं. आणि कोण बोलतंय मन बिन म्हणजे आहे की काय तुला? कॉलेजमध्ये 2-4 मुलांनी स्वतःहून
तुम्ही लग्नाविषयी विचारलं तर म्हणे प्रेम वगैरे काही नसतं, सगळं इन्फॅक्च्युएशन असतं. आणि आता लग्नासाठी मुलं बघायला जायची वेळ आली तर त्यांनी घराची काळजी घ्यावी लागेल, आई बाबांची काळजी घ्यावी लागेल असं सांगितलं. तर हिचं काय म्हणणं, हे सगळं सांगायला कशाला हवं, एक तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं. त्याला हिचं ना आपलं चालूच आहे, मला जॉब आहे, माझी गाडी आहे, माझं घर आहे, मी ग्रेट आहे, मी परफेक्ट आहे आणि मला कोणाची गरज नाही. हे सगळं मन नसतं बोलत, तुझा मेंदू बोलतोय. परंतु माझ्यावरच बसवतोय. ओके, आहे मी परफेक्ट, रादर मला माझ्या परफेक्ट असण्याचं ऑब्सेशन झालंय. आणि कुणीतरी रँडम व्यक्तीने येऊन ना माझ्या घरात मोठा पालक करावी हेच मला पटत नाही. परफेक्ट, अगं रमा, परफेक्ट असणं आणि नसणं ही फार रिलेटिव्ह गोष्ट आहे. तुला जे परफेक्ट वाटतं ना ते इतरांच्या दृष्टीने अतिशय फालतू किंवा चुकीचं असू शकतं. आता माझं आणि अभिजितचं बघ, आमचं काही सगळं पटकाचं नाही. काही काय आणि त्याच्या इम्परफेक्शनशी सुद्धा. तू ना तुझ्या आयुष्यात तुला कोणाची तरी गरज आहे हे मान्य कर. बघ तुझं आयुष्य बदलून गेलेलं असेल. पण नाही बघायचं मला काहीच. दादा खूप बघायला लागतं ही केवढी मोठी गोष्ट आहे. आज मी ऑफिसमधून केव्हा आले, केव्हा गेले, मी चहा केला का नवऱ्यानेच मला माझा चहा करून दिला हे मला कोणी विचारत नाही. आजही मी मोदक केले ना त्यात कौतुक होतं बरं काय. त्याचा काय संबंध? हो मग, तू मोदक करतेस, तू पुरणपोळी करतेस, एवढंच काय, तू रोजचा स्वयंपाक करतेस ना त्याचं कौतुक कोणी करत नाही. मी करतो. कारण एकदा लग्न झालं रे झालं की हे सगळं बेसिक नॉलेज उठतं. आणि म्हणजे तो पोटातून जाणारा मार्ग असतो तो शाबूत असणारे थोडक्यात. तो अगदी आजन्म शाबूत असणारे बरं का सुने. अगं पण रमा, हा काही स्पर्धेचा विषय नाही असू शकत. कुठला? हेच की मी जॉब करते मग मी घरी काम का करू. काय करू नाही म्हणाले कोणी, पण नवऱ्याने नाही बायकोनी हॉटेलमधून जेवण मागवलं ना की लगेच दादामध्ये होतो. तो का? कारण काही गोष्टी ऍक्च्युली अशा असतात की ज्या बायकांना जमतात आणि ज्या पुरुषांना जमतीलच असं नाही. तू ना किचन मध्ये तुझ्या नवऱ्याबरोबर उभं राहून काम करून बघ, तुलाच कळेल. तिला कशाला, तिच्या नवऱ्याला कळेल. साधा प्रश्न आहे, मी तुला किचन मध्ये काही मदत करू का? तर उत्तर काय, तू काहीही मदत करू नको. तू काहीही मदत न करणं हीच एक फार मोठी गोष्ट आहे का? मग काय हे बाबा गाडी बाहेर जावं लागते यार. आता कसला आळशी माणूस आहे यार. तेच तर ना, तुझ्यासारख्या बायकांना नवऱ्याच्या डोक्यावर चढवून ठेवतात. माझ्या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या बायका बघितल्या ना की जीवावर येतो. विचार आहे यार, निम्मनाच्या घरात असतं त्यांचं संध्याकाळचे 6 वाजले की. मी तर ना त्याला त्याची कोर्टाला एकदा तरी रिव्ह्यू करायला लावतेच. या चुका करतात आणि शपथ काहीही असंबद्ध. खरंय, तू ना तुझ्या भोवती एक परफेक्शनचा बबल तयार करून ठेवलेला आहेस. त्यामुळे तुला असं वाटतं तू म्हणजे परफेक्ट आणि बाकीचे सगळे चुकीचे. सगळं परफेक्ट चालायला हे काय नाटक चाललंय? हो, थोडं वर खाली कमी जास्त असायचंच हा. आणि असायलाही हवं. सगळंच काही गोड गोड होत नाही. वाद होतात, मतभेद होतात, अगदी पराकोटीची भांडणही होतात. आणि दिवस पण होतात. हो ना गौरी, अगं मला याच गोष्टीची प्रचंड भीती वाटते. अगं काल परवा एकत्र फिरणारी जोडपी आज वेगळी झालेली दिसतात. आणि 1-2 नाही, कित्येक. म्हणजे बघ, आपण आपल्या अपेक्षा, गुणदोष, कुटुंबाचे मानपान हे सगळं सांभाळत मुलं पसंत करायची. मग त्यांच्यात इन्व्हॉल्व होता होता प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग शूटचा बाजार मांडायचा. फेसबुक वरून आपल्या आनंदाचा मारा करून जगाला भंडावून सोडायचं. आणि मग नंतर लक्षात येतं की हा तो नाहीच आहे. किंवा त्याला वाटायला लागतं की अरे चा ही ती नाहीच आहे. मग झालं, त्याच्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना
म्हणून मी गाडी चालवत नाही. नाही, म्हणून मी गाडी विकतच घेतो. एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम झाला ना आजकाल. गाडी विकत घेणं आणि लग्नाच्या बाजारात जोडीदार विकत घेणं सारखंच झालं. काहीही खरंच जंगी सेल चालू आहे. मला हा रंग नको, तो फार अंगावर येतो, आणि ती शेजारची डॉट आहे ना, तिच्याकडे आहे असली गाडी. इतकी हवा करत असते त्याबद्दल. आवरा. मग आता असं आडनाव पेस्केल आणि जॉब मिळवते ना की बघच म्हणा. मी अरेंज मॅरेज करते तर मला डाऊन मार्केट समजते काय. आता असं चोख मॉडेल शोधीन ना मग कळेल. मग काय असं चोख मॉडेल सिलेक्ट होतं, घरात येत, नव्याचे 9 दिवस संप, त्या मॉडेलवर ओरखडे दिसायला लागलेले असतात. हॅशबॅक पेक्षा सिडान घ्यायला हवी होती की काय असं वाटायला. रोज रोज तोच नकोसेपणा, तोच तितकारा, तीच किवाणी, तितकेच. त्यातच वॉरंट लिखितही बरोबर संपलेला असतो. मग काय काही नाही विशेष. मॉडेल बदलून टाकलं जातं. सुरू होतो तो नवीन मॉडेलचा शोध आणि जुन्या मॉडेलचं लूक. काय गौरी बरोबर ना? लूक. सॉरी म्हणाला नको ना. हा, सहानुभूती वगैरे नकोय. ती सुद्धा जीर्ण होते आजकाल. परवा ती आपल्या कॉलेज मधली भेटली होती यार. ती अरे ती गुटकीशी जाडी, आणि आपण तिला बैलगाडी म्हणायचो ना व्या. अरे हा, म्हणजे माझा नंबर पहिला वाली रश्मी, रेश्मा. रेश्माच बोलते. तिने तर मला चक्क सॉरी टू हिअर दॅट वगैरे टाकला यार. मी म्हटलं आता रडते बिडते की काय. तिला म्हटलं बाई, वेगळं होण्याची खूप मोठी प्रोसेस असते. चांगला 2 वर्ष चालू होता काय. आता कुठे मोकळं वाटायला लागलं. पुन्हा एकदा मी माझ्या आयुष्याचा राजा झालोय असं वाटतंय. हा, म्हणून म्हणतो रमा, यांचं काय मनावर घेऊ नको. गाडी विकतही घेऊ नको आणि चालवही नको. एक्सप्रेस होई नको आणि ऍक्सिडेंटही नको. हो गोळे भाऊ, जरा चिली आहे. चल ते फ्लॅटचं काम करून घेऊ. चल. रम्या, तू इथेच, मी तिकडे तुझं काम करत बसली. मी म्युझिक पीस द्यायला आलो होतो. विचार दिलाय की नाही? आणि त्या फळीचं काय करणार आहेस? ते अर्धवट पडले. हेच करायला चाललोय. गोळे चला. चल. ए, गोळे कशाला हवाय तिकडे? रस्ता दाखवाय ना. जा जा. नाही तू ऍक्टिंग कर. मी सगळी बाहेरची कामं एकटा करत राहतो. हा चांगलंय. हे बघा ऐक ना, मला काय वाटतं त्या दोघी ज्या जमाला बघा अशा साड्या घालून बसल्या. मला काय वाटतं, तुझं काम ते तिकडे अर्धवट सोडलंय ना, त्यावर तू जरा कृती करा. चल. ए ऐक ना, आईचा अनंत वेळा फोन येऊन गेलाय. तिला अजून अर्धा तास सांगू ना, जीव खाईल ती माझा. सांग यार 1 तास. तिच्या घरातून ना परमिशन मिळवण्यातच निम्मा वेळ जातो तालमीचा. मी नेहमी प्रॅक्टिस करायला तयार असते, पण हे बघ, ही याच्यासारखी नाटकं नाही आहेत माझी. वा, काय विचारावं. तुम्हाला इथे बेरी घेता यावं म्हणून सगळ्या जनसामान्यांना इथे नऊवारी आणि धोत्रात बसावं लागलंय. चल बरं का, ते शास्त्री भाऊ सुद्धा ना त्यांच्या सुनेला 6 वारी नेसून द्यायला तयार आहे बरं का. तू कुठून म्हणावं की 9 वारीची स्क्रिप्ट शोधून काढली. कधी नव्हे तो बरा मारून केले. 9 वारी स्क्रिप्ट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून फक्त 9 दिवस तालीम केलेली असंही म्हणू शकतो आपण. किंवा चला 9 शब्द खाली पडून येऊ नको. नाही, झेलतेच मी असं. हो बाई, होत्याचं नव्हतं या तुमच्या खेळाचे. तेच विचारायला आले होते की कधी होणार आहे हे तयार. वर्तमानात आणा, भूतकाळात घ्यायला निघाले. हो बाई, तुम्ही गाडीचीही मदत केलेली नाहीये, त्यामुळे उद्याला हे डन असणार आहे. काय कळलं? बरं चला, ऐका, आज तुमचा सीन झालेला नाहीये ना? का आमचा कोणता सीन आहे? सॉरी, माझा अँगल चुकला. मला या दोघांचं म्हणायचं. करायचंय का तू आता? मला काहीही प्रॉब्लेम नाही, पण याने या हौदाचा मनावर घेतलं असेल तर अवघड आहे. हे करूया काय वाटतंय. चला चला. गौरी, प्रॉपर्टीची लिस्ट करायला काही काही राहायला नको. पोझिशन. प्रॉपर्टी सांभाळा की आपली किती दिवस गेले. मी शूट करणार आहे. हो. चला. गणेशा, गणेशा. पुढच्या
असतात, कधी कधी नसतात. त्यामुळे आजकाल असल्या तरी मी माहीमच करतो. 15 दिवसावर होय. पम्या म्हणावा तीच गोष्ट खरी आहे. माणसाने हुशार असू नये. बाबा बसा. गणेशा, फाटकांकडे पसंतीची तार पाठवली आहे. योग्य वाटलं. हुशार आणि चुणचुणीत आहे मुलगी. आपल्या घरातील अपेक्षा सुद्धा त्यांच्या कानावर घातल्या आहेत. हे बरे झाले. घ्या पाणी घे. बाकी गोष्टी होतील अवकाश. तुझी पसंती गृहीत धरत आहोत. खात्री असावी, मी आपल्या शब्दाबाहेर नाही. तसं नव्हे. नवीन पिढीचा तरुण तू नवीन विचारांचा असू शकतोस म्हणून विचारले. नाही, आपले म्हणणे मान्य आहे मला, पण अगदी सहज साध्या अपेक्षा आहेत माझ्या. विशेष असं काही नाही. एक घर, साधीशी परंतु शिकलेली बायको, सुखी संसार, एवढंच अपेक्षित आहे. ऑफिस मधून घरी यावं, आपली कुणीतरी घरी वाट पाहत असेल एवढं वाटायला हवं. इतकंच. आपल्याला काय हवं काय नको याची काळजी करेल, बाकी काय. लग्न करून कुणाला काही दाखवून द्यायचे नाही. एक जोडीदार हवाय फक्त, माझ्या बरोबर चालणारा, पडलो कुठे तर सावरणार. हे असं काही कधी वाटलंच नाही. म्हणजे मी सुद्धा अगदी 4 चौघांसारखाच उभा होता लग्नात. तशीच साधीशी बायको मिळेल आणि सुखाने संसार करीन असं वाटलं होतं. यात काही मी फार अपेक्षा केली होती असं नाही. मग हे सगळं माझ्या बरोबरच का? कधी कधी इतका राग येतो ना स्वतःचाच. जिला आनंदाने लग्न करून घरी घेऊन आलो तिलाच म्हणालो की माझं आणि माझ्या घरच्यांचं तोंड बघायची पाळी नाही होत तुझ्या. काय मिळवलं यार यातून मी? आणि तिने तरी. पण एकदा कोर्टाची पायरी चढली ना की आणखी आणखी जिद्द चढायला लागते माणसात. स्पर्धा जिंकायची. कोर्ट खेळत जात रे, आपण मात्र हारत जातो दिवसेंदिवस आपल्याच नशिबावर. खूप वैतागला असता. नाही का? अरे मगाशी बोलणं तर वाटलं तसं. काय सांगतोस? वाटलंच का? आणि तू बोललास ना त्यामध्ये काही चुकीचं होतं असं आम्हाला नाही वाटत. काय चुकीचं बोलतोय तो? हेच ना, लग्न बिग्नाच्या फंदात पडू नको. अगदी बरोबर. आय अग्री. मी जरा येतोच. आणि तसे लग्न करणे काही फार काही अचीवमेंट होऊ शकत नाही. तर मग काय केलं तुम्ही आयुष्यात? लग्न. बाकी काय? काहीच. वा, अजून काय हवाय का मग तुला? जॉब करतेस, पैसा मिळवतेस, अजून काय करायचंय? तुला काय स्वतःचा उद्योग किंवा संशोधन वगैरे करायचंय का? अभ्या, ज्यांना असं करायचं असतं ना ते करतात. इथे बसून गप्पा मारत नाही. खरंय. आणि तुला कुठला उद्योग करून उद्योजक वगैरे व्हायचंय? तो कॅबचा? त्यासाठी आयुष्यभर एक्सप्रेसवेवरच अवलंबून राहावं लागतं. अभिजित, सॉरी बरं का, तुला ना अरेंज मॅरेज करून ते मोडण्याचा अजिबात अनुभव नाहीये. तू ते राहूच दे. खरंय, मला तो अनुभव नाहीच आहे. पण मला जो अनुभव आहे ना त्यात मी समाधानी आहे. त्यामुळे माझा लग्न संस्थेवरचा विश्वास जराही कमी झालेला नाही. तुझ्यासारखं भविष्यात काय होईल याचे फालतू बुडबुडे उडवत बसलेलो नाही मी. अरे पण तू एवढं का चिडतोस माझ्यावर? मी कुठे म्हणते लग्न संस्था वाईट वगैरे. पण हो, वाटते भीती नवीन बंधनांची, नवीन नात्यांची, जबाबदाऱ्यांची. त्यामुळे तू गोळे काय म्हणला ना मला अगदी बरोबर वाटते. कशाला अडकत यार? नकोच ना ते. रमा, अगं मला एक कळत नाही तू नक्की कशाबद्दल म्हणतेस. तुला जे काय वाटतंय ना ते काही तू गोळे मगाशी म्हणत
हे डिवोर्स प्रकरण चालू झाल्यापासून त्याच्या आईनी पुन्हा नव्यानं मुली बघायला सुरुवात केली आणि परवा त्यांनी एकटीशी चक्क स्ट्राईक सुद्धा केली. हो हो, म्हणजे एवढं सगळं होऊनही त्याला गरज वाटतीये जोडीदाराची. म्हणजे आपण त्याच्या घरचे, मग त्याला अजून इमोशनल सपोर्ट का शोधावा लागतो? थांब 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 थांब. तुम्हाला असं वाटतंय की त्याला गरज आहे किंवा त्याचं लग्न करणार आहे, पण होणार आहे का लग्न त्याचं? अरे किती डिफिकल्ट आहे ते. होईल की. न व्हायला काय झालं? नाही म्हणजे सगळं तर चांगलं चालू आहे ना त्याचं. जॉब, घरदार सगळं व्यवस्थितच आहे. हा, पूर्वी त्याला थोडं सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स होता, पण तो आता अजिबात राहिलेला नाहीये. लूप मधून बाहेर यायला त्याला थोडा वेळ लागेल, पण तो मेच्युअर आहे, सावरेल. हो, आणि आजकाल अशी कपल्स काही कमी आहेत का? म्हणजे अगदी नव्यानं लग्न करणारी मुलगी नाही भेटली तरी त्याच्यासारखी असं काही नाही. असंच काही नाही. काही नाही काय ग, तू करशील का त्याच्याशी लग्न? हो, करीन की. आज अचानक गाठ पडे, भरत्या वेळी भरत्या मेळी, असता मन भरतीच कळे, नयन बळविता सहज कुठे जाई, एकाएकी तूच पुढे, आज अचानक गाठ पडे. आज अचानक